मित्रांनो, स्वागत आहे. वास्तव कट्टा आणि लोकायन आय एस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आपण एक व्याख्यानमाला बघत आहोत, ज्यामध्ये आपण इतिहासातले विविध घटनाक्रम आपण बघणार आहोत. आहे की इंटरेस्टिंग विषय. तर आज आपण बघणार आहोत आझाद हिंद सेना, सुभाषचंद्र बोस आणि त्यांचं उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्यापैकी कोणाला माहीत नाही, सगळ्यांनाच माहिती आहे की ज्यांचं वर्णन खुद्द महात्मा गांधींनी प्रिन्स ऑफ पॅट्रियट्स अँड पॅट्रियट ऑफ पॅट्रियट्स असं केलं की देशभक्तांचा राजकुमार आणि देशभक्तांचा देशभक्त असं म्हटलं आहे. तर असे सुभाषचंद्र बोस आणि त्यांची आझाद हिंद सेना हे इतिहासात घडलेलं एक मोठं प्रकरण होतं आणि ज्याच्यामधून आपल्याला कायम प्रेरणा मिळत राहते. तर असं ही जी आझाद हिंद सेना काय होती, त्यांची उद्दिष्ट काय होती आणि त्यांनी काय साध्य केलं हे आपण आज बघणार आहोत. तर 1940 मध्ये विविध कारणांनी काँग्रेसमध्ये वाद झाले. विशेषतः दुसऱ्या महायुद्धाबाबत काँग्रेसमध्ये काय भूमिका असावी यावर 3 गट पडले होते. नेहरू एकीकडे, सुभाषचंद्र बोस दुसरीकडे आणि गांधीमध्ये. नेहरूंचं काय म्हणणं होतं, जवाहरलाल नेहरूंचं, की आपण ब्रिटिशांच्या युद्ध प्रयत्नांना पूर्ण सहाय्य केलं पाहिजे बिनशर्त. तर सुभाषचंद्रांचं म्हणणं होतं की आपण या युद्धाचा फायदा घेतला पाहिजे. ब्रिटिश या काळामध्ये दुर्बळ झाले आहेत, ते अडकले आहेत युरोपातल्या युद्धात. त्या काळामध्ये आपण स्वातंत्र्य मिळवून घेतलं पाहिजे, सुभाषचं म्हणणं होतं. गांधींचं म्हणणं पडतं की तटस्थ राहू, आपण बघू पुढे काय होत आहे. शेवटी मग काय झालंय की जवाहरलाल नेहरूंनी महात्मा गांधींना आपल्या बाजूला वळवून घेतलं आणि मग सुभाषचंद्र एकटे पडले. जरी ते काँग्रेसचे 2दा अध्यक्ष झाले 38 आणि 39, पहिल्यांदा हरिपुरा येथे आणि मग त्रिपुरी येथे, तरी त्रिपुरीनंतर मात्र त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि तिकडनं मग ते काँग्रेसमधून त्यांना बाहेर काढण्यात आलं. 10 वर्षासाठी त्यांना काँग्रेसमधून शिक्षण बाहेर काढण्यात आलंय. त्यामुळे अध्यक्षपदी गेलं आणि काँग्रेसमधूनही बाहेर पडायला लागले, एकटे पडलेत आणि पुढचा प्रवास त्यांना आता स्वतः करणं भाग पडले. अत्तदीप भव, तसे स्वतःच्याच प्रकाशात चालणं त्यांना भाग पडले. पण ते निराश झाले नाहीत. त्यांनी असा विचार केला की असे काही समविचारी डावे पक्ष असतील की जे या काळामध्ये ब्रिटिशांची कसे अडवणूक करता येईल आणि युद्धाचा फायदा घेऊन भारताला स्वातंत्र्य कसं मिळवता येईल, तर त्यांनी प्रयत्न करून बघितला. पण ब्रिटिशांनी ओळखलं की असंही सुभाषभाऊ एकटे पडलेत, हीच वेळ आहे, हाच तो क्षण की त्यांना आता कॉर्नर केलं पाहिजे. म्हणून काही थातूर मातूर आरोप करून त्यांना तुरुंगामध्ये टाकून दिलं. कलकत्ता तुरुंगात त्यांना ठेवलं आणि सुभाषचंद्रांना कळलं की आता अनेक वर्ष काही आपली सुटका होणार नाही. आयुष्यातली बरीच वर्ष त्यांनी अशी तुरुंगात काढली होती. त्या तुरुंगात जाणं, तुरुंगवास या गोष्टी काही त्यांच्याकडे नवीन नव्हत्या. पण हा युद्धाचा काळ होता, दुसरं महायुद्ध, ही मोठी संधी आहे असं त्यांना कायम वाटत होतं. आणि अशा काळात जर तुरुंगातच राहिले तर त्याला काय अर्थ होता. बाकी मग ते पुढे दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणू शकले असते, मी सांगत होतो तेव्हा की भारताला मोठी संधी होती, बरोबर ठरलं होतं की नाही. तर ते सगळं ठीक आहे, पण जेव्हा संधी असते तेव्हाच ती साधली पाहिजे, नाही का. मग सुभाषचंद्रांना असं वाटलं की तसं असेल की जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी हे स्वतः युद्धामध्ये ब्रिटिशांची अडवणूक करायला किंवा त्यांच्या दुर्बलतेचा फायदा घ्यायला तयार नसतील, जर ते देशातल्या लोकांना आपल्याबरोबर येऊ देत नसतील, जर देशातनं काही करणं शक्य नसेल, काही हरकत नाही, देशाच्या बाहेर जाऊन प्रयत्न करेन, पण जी संधी आहे ती गमावणार नाही. आणि त्याप्रमाणे मग सुभाषबाबू निश्चय केलाय. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी तुरुंगावरच उपोषण चालू केलं आणि काही दिवसांनीच ब्रिटिशांना कळलं की यांना काही झालं तर मोठाच गदारोळ होईल. आणि सुभाषचंद्रांचा निश्चय पक्का होता की उपोषण म्हणजे मृत्यूपर्यंतचं. त्यामुळे शेवटी ब्रिटिशांनी त्यांना सोडलंय आणि घरीच नजरकैदेमध्ये ठेवलंय. असंही ब्रिटिशांना वाटायला लागलं होतं की तसे ते काय आता फार धोकादायक नाहीत, ते एकटे पडले होते, त्यांच्याबद्दल तसं कोणी तसं उरलं नव्हतं या काळात. घरी काय केलं सुभाषचंद्रांनी की एकांतवास पत्करला, अगदी घरच्यांची भेट नाकारली, एकटेच, कोणाला भेटेनात. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, एवढा तो मोठा एक लोकनेता आहे, तो एकटा कसं काय. पण त्यांनी सांगितलं की मला निराशेचा झटका आलाय, एवढं मोठं अपयश आलं, काँग्रेस सोडावी लागली, काँग्रेस अध्यक्ष होत गेलं. लोकांना वाटलं खरं असेल. अफवाही पसरवली गेली की सुभाषचंद्रांचा विचार आहे की ते हिमालयात जाणार आहेत आणि संन्यासी बनणार आहेत. इंटरेस्टिंगली ते जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा असे त्यांना झटका डेप आला होता आणि त्यांनी अचानक घर सोडलं, हिमालयात गेले आणि घरच्यांना वाटलं की आता काय सुभाष परत येत नाही, स्वामी बनायचं वेळ होतं. पण मग ते काही काळाने परत आले, शिक्षण पूर्ण केलं, पुढे ICSE झाले. मग तसंच काहीसं तरी आता घोषित केलंय की मी थांबणार नाही, मी हिमालयात निघून जाईल. तर ब्रिटिशांना वाटलं की बरंच झालं की सुंठी वाजून खोकला गेला, तसं आहे. पण मग ही सगळी तयारी होती. 40 दिवस त्यांनी एकांतवास पत्करलाय. या काळात त्यांनी सगळं नियोजन केलं की कसं भारतातनं बाहेर पडायचं
आणि कशा प्रकारे पुढची दिशा पकडायची, आणि त्यानुसार त्यांनी स्वतःचं गेटअपही बदललं आहे. आणि एके दिवशी पोलिसांच्या समोरच ते रहिमतुल्ला खान हे नाव धारण करून एका मुस्लिम वेशामध्ये बाहेर पडलेत. पण पोलिसांच्या लक्षात नाही आलं की ते सुभाष बाबूच आहेत. एक तर घर मोठं होतं, यांचे मोठे बंधू शरदचंद्र बोस हे बंगालमधले मोठे राजकारणी, त्या घरात रोजच अनेक लोक येत असत. तर तसं काही मग त्यांना वाटलं नाही. आणि मग सुभाषचंद्र बोस एका छोट्या स्टेशनवर गेले गाडीने, आणि तिकडे ट्रेनमध्ये बसून ते निसटलेत पेशावरकडे. बेत असा होता की पेशावर, जे त्याकडे भारताचा भाग होता, आज पाकिस्तानमध्ये आहे, तिकडनं जायचं काबूलला, आणि काबूलवरनं रशिया. रशिया हा समाजवादी देश आणि समाजवाद्यांचं आश्रयस्थान एक प्रकारे, फादरलँड ज्याला म्हणता येईल, रशियाकडनं आशा होती. आणि त्यामुळे ते पेशावरकडे निघालेत गुपचूप. ट्रेनच्या प्रवासामध्ये त्याने असं दाखवलं की मी मुका आहे आणि बहिरा पण आहे. कोणाशीही बोलले नाहीत. काय बोलणार? सुभाषचंद्रांसारखा मोठा नेता जर बोलायला लागला तर लगेच कळणार की सुभाष बाबूच आहेत, लोकप्रिय होते. त्यामुळे अशा प्रकारे ते पेशावरला पोचले. तिकडे भगतराम तलवार नावाचा क्रांतिकारक होता की जो त्यांना भेटलाय. त्यांचं ठरलंच होतं आधीच. भगतराम हा पठाण होता. हिंदूही पठाण असतात, अनेकांना माहिती नसतं. भगतरामचा मोठा भाऊ जो होता त्याला गव्हर्नरला मारण्याचा प्रयत्न करण्यासाठी फासावर दिलं होतं. एक कीर्ती आझाद नावाची लोकल पार्टी होती तिथे, समाजवादी, तिचा नेता होता भगतराम. आणि त्याने ही जबाबदारी घेतली की सुभाषचंद्रांना काबूलपर्यंत सेफली पोहोचवायचं. सोपं नव्हतं. मुख्य मार्गाने गेलं तर मग चेक नाके होते, पोलिसांना संशयच होता की इकडून बाहेर पडायचा प्रयत्न सुभाष करतील. आणि त्यामुळे विविध दऱ्याखोऱ्यातनं, कधी घोड्यावर बसून, असं विविध प्रकारे सुभाषना बाहेर काढले आणि पेशावरला नेले, काबूलला नेले. पेशावरवरनं काबूलमध्ये जे सरकार होतं ते ब्रिटिशांना धार्जिणं होतं. स्वतंत्र देश असला अफगाणिस्तान तरी पूर्ण स्वतंत्र पण नव्हता. त्यामुळे अगदी काबूलमध्ये पण सुभाषचंद्र भूमिगतच होते. त्यांनी मोहम्मद जियाउद्दीन असं नाव घेतलं होतं आणि ते लपून राहतं. त्यांनी रशियन एम्बेसीला कॉन्टॅक्ट केलाय की मला रशियामध्ये घ्या. बरेच दिवस वाट पाहिली, पण रशियन एम्बेसी काही उत्तर देईच ना. आणि मग सुभाष डेस्परेट झाले. शेवटी ब्रिटिश गुप्तहेर वाढत चालले होते आणि ब्रिटिशांना संशय येत चालला होता की सुभाष बाबू हे काबूलमध्येच कुठेतरी आहेत. त्यामुळे पकडलं जाण्याच्या आत काहीतरी करणं आवश्यक होतं. मग ते मागेच लागले रशियन एम्बेसीच्या की काहीतरी सांगा, हो सांगा किंवा नाही सांगा, तुम्ही आश्रय देणार आहात की नाही, पॉलिटिकल असायलम, राजकीय आश्रय. मग जोर लावल्यावर मात्र मग रशियाने सांगून टाकलं नाही. सुभाषचंद्र धक्का होता जरा, पण मग त्या दोन गोष्टी होत्या. स्टालिन जो होता त्याकाळीचा रशियाचा प्रमुख, जोसेफ स्टालिन, मोठा हुशार होता. त्याची बाजू अशी होती की तोपर्यंत अजून हिटलरने रशियावर आक्रमण केलेलं नव्हतं दुसऱ्या महायुद्धामध्ये. पण स्टालिनला पक्की खात्री होती की एक ना एक दिवस हिटलर रशियावर आक्रमण करणार. आणि असं जेव्हा तो आक्रमण करणार तेव्हा ब्रिटन आणि रशिया एकमेकांचे मित्र बनणार. आणि अशा वेळी ब्रिटनचा प्रमुख शत्रू सुभाष याला स्वतःकडे ठेवणं म्हणजे पायावर कुऱ्हाड मारणारं होईल. आणि त्यामुळे मग स्टालिनने परवानगी नाकारली. दुसरं पण एक बाब होती. स्टालिनची इच्छा होती की भारतातल्या समाजवादी, साम्यवादी सगळ्यांनी एकत्र यावं आणि भारतामध्ये जशी रशियात झाली तशी साम्यवादी क्रांती घडवून आणावी. त्यांची इच्छा तर होती, पण इतकं सोपं नव्हतं. खुद्द सुभाषचंद्रांना पक्की कल्पना होती की तसं काही भारतात होणं नाही. तसं एका भाषणात त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की भारतात कधी साम्यवादी क्रांती होईल असं मला वाटतच नाही. स्टालिनचं लक्ष होतं आणि स्टालिन वैतागला मग की हे समाजवादी नेते असं बोलत असतील तर काय क्रांती होणार आहे. त्यामुळे सुभाषबाबूंना थोडा राग पण होता, तेही कारण असेल. पण मग आता मात्र सुभाषबाबूंना वाटलं की मग फार काळ काबूलमध्ये काढण्यात काही अर्थ नाही. त्यांनी लगेच जर्मन एम्बेसीला कॉन्टॅक्ट केलं. जर्मन लोक खुश झाले. एवढा मोठा नेता त्यांच्याकडे येत असेल तर त्यांना तर मोठा फायदाच होता. मात्र तेही सावध होते. त्यांनी काय सांगितलं की तुम्ही रशियन एम्बेसीला कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडनं आपण तुम्हाला घेऊन जाऊ. आणि त्याप्रमाणे इटालियन एम्बेसीला. आणि त्याप्रमाणे सुभाषचंद्रांनी इटालियन एम्बेसीला कॉन्टॅक्ट केलं. त्यांनी मॉझिटो ऑर्लँडो नावाच्या एका इटालियन नावाने पासपोर्ट बनवून दिलाय आणि स्टालिनने रस्ता द्यायचं मान्य केलंय. आणि मग अशा प्रकारे मॉस्को थ्रू बर्लिन असा प्रवास केलाय. आणि शेवटी सुभाषबाबू सेफली बर्लिन येथे पोहोचले. मधले कित्येक दिवस, कित्येक महिने सुभाषचंद्रांबद्दल कोणी काय ऐकलं नव्हतं. ते लोक चिंतेमध्ये होते. आणि ब्रिटिशांनी अफवा पसरली की सीमेवर चकमकी झाल्या आणि त्याच्यामध्ये सुभाषचंद्र मारले गेले. लोकांचा विश्वास तर बसला नाही, पण ते काळजीत पडले होते, हे खरं आहे. आता अचानक बर्लिन रेडिओवरनं आवाज ऐकला सुभाषचंद्रांचा, मी इकडे आहे बर्लिनला आणि इथून आता भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणार आहे. जोवर माझ्या अंगामध्ये शेवटचा श्वास आहे तोवर मी माझे प्रयत्न करेल असं त्यांनी म्हटलंय. आणि अशा प्रकारे लोकांना मोठा उत्साह आलाय. लोक रस्त्यावरून नाचलेत त्या काळामध्ये.
आणि अशा प्रकारे आता सुभाषचंद्रांनी प्रयत्न सुरू केलाय बर्लिनमधनं. हिटलरने एखाद्या राष्ट्रपतीसारखी वागणूक दिली, बरोबरीची वागणूक सुभाषचंद्रांनी देऊ केली आहे. तिकडे त्यांनी एक फ्री इंडिया सेंटर काढलंय आणि काम सुरू केलंय. मात्र हे काम फार काळ पुढे चाललं नाही. त्यांची कल्पना अशी होती की हिटलरकडे जे युद्धकैदी असतील त्यांना बरोबर घेऊन ते भारतावर आक्रमण करतील हिटलर बरोबर. पण एक तर हिटलरला आशियामध्ये रसच नव्हता आणि दुसरी गोष्ट अशी होती की त्याच्याकडे पुरेशा संख्येने भारतीय युद्धकैदीच नव्हते. मीनवाईल जेवढे युद्धकैदी होते त्यांना बरोबर घेऊन सुभाषने बर्लिनमध्ये एक आझाद हिंद सेना स्थापन केली होती त्या काळात. हेही खरंच आहे. त्यामुळे सुभाष लक्षात आलं की आपण एक प्रकार दिशा चुकली आहे. हिटलरशी त्यांचे काही वैयक्तिक मुद्द्यावरनं वाद पण झाले की त्यांची जुनी प्रेसी होती एमिली शेंकेल, तिच्याशी लग्न करायचं ठरवलंय. ती ऑस्ट्रियन होती. ऑस्ट्रियन म्हणजे जर्मन. खुद्द हिटलर पण ऑस्ट्रियनच होता. पण मग सुभाषच्या कायद्यानुसार हे जे जर्मन लोक आहेत हे शुद्ध आर्य आहेत आणि तरी इतरांशी लग्न करायचं नाही असा कायदा होता. सुभाषने वाद घातलाय की तुला कोणी सांगितलं की तू शुद्ध आर्य आणि आम्ही अशुद्ध होतो वगैरे. मग ते पण थोडंसं वादावरी झाली. मीनवेल सुभाषचंद्र जी संधी तिकडे शोधत होते जर्मनीकडे, ती खरं तर होती पूर्वेकडे. कारण काय झालं की डिसेंबर 1941 पर्ल हार्बर या अमेरिकेच्या हवाईतल्या नौदल तळावर हल्ला करून जपान युद्धामध्ये उतरलं आणि उतरलं म्हणजे देश दणादण उतरलंय. त्याने 3 ते 4 महिन्यामध्ये संपूर्ण दक्षिण पूर्व आशिया पदाक्रांत करून टाकलाय. संपूर्ण कोरियाचं पेनिन्सुला जो आहे तो घेतलाय. 2/3 चीन जिंकून टाकलाय. इंडोनेशिया, म्यानमार, सिंगापूर, थायलंड सगळं पदाक्रांत केलंय. सिंगापूरला तर ब्रिटिश सैन्य शरण गेलं. त्या ऐतिहासिक ठरलंय की जपानच्या 30,000 सैनिकांनी आक्रमण केलं होतं. 1.5 लाख ब्रिटिश सैन्य शरण गेलंय. एवढे ब्रिटिश घाबरलेत की हादरलेत. ब्रिटनच्या इतिहासातली ती सर्वात मोठी शरणागती ठरली आहे. आणि या सर्व प्रक्रियेमध्ये हजारो ब्रिटिश सैनिक पकडले गेले युद्धकैदी म्हणून आणि त्यातले बहुसंख्य तर भारतीयच होते. आणि अशा प्रकारे ज्या अटी सुभाषचंद्र जर्मनीकडे शोधत होते त्या अटी जपान पूर्ण करत होता. एक, जपानला भारतावर आक्रमण करण्यामध्ये इंटरेस्ट होता आणि 2, जपानकडे पुरेशा संख्येने भारतीय युद्धकैदी देखील होते. आणि मग आता त्यामुळे एक सुभाषची दिशा चुकली असं नाही. जेव्हा तो बाहेर पडलाय सुभाषचंद्र बोस तेव्हा जर्मनी युद्धामध्ये होतं, जपान नव्हतं. इकडे काय झालं की हे जे पकडलेले सैनिक होते त्यांना चांगली वागणूक देणं भाग होतं जिनेव्हा कन्व्हेन्शन प्रमाणे. खायला प्यायला देणं आणि त्यांची सुरक्षा राखणं. पण शेवटी युद्ध होतं, तेही महायुद्ध होतं. त्यामुळे जपान काय विचार करणार की स्वतःच्या सैनिकांना खायला घालायचं की या सगळ्या युद्धकैद्यांना घालायचं. युद्धामध्ये अन्नाच्या एकेका कणाचं महत्त्व होतं. आणि त्यामुळे मग जपान बघणार आणि काय करणार तर सगळ्यांना गोळ्या घालून उडवून टाकणार. किती काळ वाट बघणार आहे सगळ्यांची, जगवणार. आणि त्यामुळे या सगळ्या युद्धकैद्यांपैकी एक कॅप्टन होता, त्याचं नाव होतं कॅप्टन मोहन सिंग. त्याला काय कल्पना वाटली की समजा असंही जपान भारतावर आक्रमण करतंय, आपण जर जपानची साथ दिली आणि जपानी सैन्याबरोबर भारतावर आक्रमण केलं तर खूप मोठं काम होऊन जाईल. त्यात भारताच्या सौंदर्य लढाई सहाय्य मिळेल आणि जर आपण मरणारच असू तर चांगल्या कारणासाठी मरू ना, आणि जगलो तर सौंदर्यात जगू. पण मग हे जपान ऐकेल कशावर ना. जपान हा देश तसा फार ताठर वृत्तीचा. तर त्याने हे कानावर घातलंय एक वृद्ध सौंदर्य सैनिक, एक जुने क्रांतिकारक, ते म्हणजे रासबिहारी बोस. रासबिहारी बोस अगदी पहिल्या टप्प्यातले क्रांतिकारक. 1915ला जेव्हा गदरचा प्रयत्न झाला होता भारतामध्ये, त्याच्या मागचं एक ब्रेन हेच होते रासबिहारी बोस. तो प्रयत्न फसलाय आणि अनेकांना फाशी दिलं गेलं. पण रासबिहारी बोस मात्र भारतातून निसटले आणि ते जपानमध्ये त्यांनी आश्रय घेतला. एका मोठ्या जपानी टायकून, बिझनेस टायकून जो होता त्याने आश्रय दिलाय. पुढे त्या बिझनेस टायकूनने त्यांना आपलं जावंही करून घेतलंय, बिझनेस पण दिलाय, नागरिकत्व मिळवून दिलंय. त्यामुळे मग तिकडेच स्थायिक झाले. पण अर्थात ते भारताला काही विसरले नाहीत. 1919 साली त्यांनी टोकियो इथे एक इंडिया इंडिपेंडन्स लीग स्थापित केलं आणि तिकडनं ते काम करत राहिले भारतासाठी. आतापर्यंत ते वृद्धत्वाकडे झुकले होते. जरी ते वृद्ध झाले असले तरी त्यांचं महत्त्व खूप होतं. ते जापनीज भाषेत जाणकार होते. त्यांची पत्नी जापनीज होती. ते स्वतः जापनीज नागरिक होते आणि जपानी राजकारण त्यांना पूर्ण माहिती होतं. जपानी राजकारण आणि पार्लमेंट यांच्याशी त्यांचे जवळून संबंध होते आणि जपान त्यांचं ऐकत होतं. आणि मग त्यामुळे मोहन सिंगने ही कल्पना रासबिहारी बोस यांच्या कानी टाकली. त्यांनाही ती आवडली आणि अशा प्रकारे मोहन सिंग आणि रासबिहारी बोस यांनी 1942 साली आझाद हिंद सेनेची, इंडियन नॅशनल आर्मी स्थापना केली आहे. उत्साह भरपूर होता आणि व्हॉलेंटरी सांगितलं असं युद्धकैद्यांना भारतीय की तुम्हाला सामील व्हायचं सामील व्हा. बरेचसे झालेत. उत्साह इतका होता की दुसऱ्या दिवशी मोहन सिंगने अधिकाऱ्यांसमोर भाषण केलं तर सलग 13 तास भाषण केलंय.
अधिकाऱ्यांसमोर सलग 13 तास भाषण केलं की आता आपण काय करायचं, आपल्या पुढची उद्दिष्ट कुठली आहेत. पण अशा प्रकारे आयएनएस स्थापन झाली आणि कामाला तर लागली. पण लवकर अडचण अशी आली की हा जो मोहन सिंग होता हे कॅप्टन पदावरचा माणूस होता आणि त्याचं महत्व आता खूप वाढलं. जपानही त्याचा ऐकत होता. तर त्याला मोठा गर्व चढला की आपण काय मोठे काम केलंय, आपलं जपान सुद्धा ऐकतं खुद्द. त्यामुळे तो मनमानी करायला लागला, अहंकार दाखवायला लागला. खुद्द रासबिहारी बोस यांचा सल्ला तो होता ऐकेना. आता खरं तर रासबिहारी बोस यांच्या शब्दावर सगळं झालं होतं. त्यामुळे शेवटी रासबिहारी बोसने जपानला सांगितलं आणि मोहन सिंगला हाऊस अरेस्ट नजर कैदेमध्ये ठेवायला सांगितलं. आणि मग ते अशा एखाद्या व्यक्तीच्या शोधात लागले की जे एवढं मोठं जे काम आहे ते सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन पूर्ण करेल. अशी एकच व्यक्ती डोळ्यासमोर आली आणि ती म्हणजे सुभाषचंद्र बोस. आणि त्याप्रमाणे सुभाषांना निरोप पाठवला की तुम्ही या आणि आझाद हिंद सेना ताब्यामध्ये घ्या. सुभाषचंद्रांनी ही संधी घेतली. आता खरं तर त्यांचं पत्नी होती आणि त्यांना मुलगी झाली होती एमिली म्हणून. ते आजही जर्मनीमध्ये निवृत्त प्राध्यापक आहेत. तर मग आता पत्नीने मूल्य सोडून निघायचं, पण शेवटी ड्युटी फर्स्ट. स्वातंत्र्यसैनिक होते, देशभक्त होते, ज्यांना गांधींनी देशभक्तांचा देशभक्त म्हटलं होतं. तर मग तो प्रश्नच नव्हता. ते हिटलरकडे गेले आणि म्हणाले की माझी एक शेवटची विनंती आहे. हिटलर म्हणाल ती काय आहे, तर की मला जपानला पोचवून द्या. हे सोपं नव्हतं. जमिनीवरनं बघायचं तर 2 खंडमध्ये होते, आफ्रिका आणि आशिया, आणि दोन्हीकडे शत्रू होते. आकाशातनंही शक्य नव्हतं आणि समुद्रावरनं पण शक्य नव्हतं. जमिनीवरनंही नाही, आकाशातनंही नाही आणि समुद्रावरनंही नाही. पण हिटलरने शब्द दिला होता आणि म्हणून त्याने खास पाणबुडी दिली आहे, सबमरीन, की तिच्यातनं 2 खंड ओलांडून पाण्याखालून जायचं. मोठाच धोकादायक प्रवास होता. आणि त्याहून काय झालं की सुभाषचंद्रांचे हितचिंतक होते, त्याने तर त्यांना सल्ला दिला की अजिबात जाऊ नको. असे दोघांचे थोडे वाजलं होतं, हिटलर आणि सुभाषबाबू. त्यामुळे मग हिटलर खुनशी आहे आणि तो सबमरीनमध्येच खून करून टाकेल, कुठे टाकून दिल कळणार पण नाही, त्याचीच रिस्क घेऊ नको. त्या सुभाषबाबूंचं म्हणणं पडलं की आयुष्यात त्यांनी ऑलरेडी भरपूर रिस्क घेतल्याच होत्या, आता अजूनही रिस्क घ्यायला काय हरकत आहे. आणि त्यामुळे मग त्यांनी ठरवलं की जायचं. आणि त्याप्रमाणे हा 90 दिवसांचा समुद्राखालचा प्रवास आहे सबमरीनमधला. त्यांच्याबरोबर त्यांचा मित्र आणि सहकारी आबिद हुसेन हाही बरोबर होता. हा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये त्यांनी आपलं पुस्तक इंडियन स्ट्रगल, की तरी मागे जिनिवा येथे असताना पुस्तक लिहिलं होतं इंडियन स्ट्रगल, ते अपडेट केलंय. त्यातच कल्पना पण लिहिली आहे की स्त्रियांचं सैन्य स्थापन केलं पाहिजे. कारण पूर्वीच्या काळी भारतामध्ये स्त्रियांचं सैन्य असत, बटालियन असत, तसं आपण पुन्हा केलं पाहिजे असं म्हटलंय. तर अशा प्रकारे हा खडतर प्रवास होता. अनेक वेळेला शत्रूशी युद्ध पण झाली, पण शेवटी यशस्वीरित्या सुभाषबाबू जपानला पोहोचलेत. इकडे काय झालं की सुभाषबाबूंची बर्लिन रेडिओवरची भाषणं बंद झाली, तर लोकांना मोठा आता चिंता वाटायला लागली की सुभाषचं काय झालंय. पुन्हा एकदा ब्रिटिशांनी अफवा पसरवली की हिटलरने सुभाषचा खून केलाय, मारून टाकलाय, राजकीय हत्या केली आहे. लोकांचा विश्वास तर बसला नाही, पण त्यांना काळजी वाटत होती. आणि आता काय झालं तर अचानक एके दिवशी टोकियो रेडिओवरनं आवाज आला. सुभाषचंद्र म्हणाले की मी इकडनं बोलतोय आणि आता इकडनं प्रयत्न करणार आहे आणि जोवर माझ्या श्वासात श्वास आहे तो स्वातंत्र्यासाठी प्रयत्न मी करेन. आहे की नाही उत्कंठावर्धक कथा, की चित्रपट निघावे की चित्रपटातल्या कथानक कवी पुढे इतकं इंटरेस्टिंग जीवन आहे सुभाषबाबूंचं. त्यात रिसेंटली रंगदेश नावाचा पिक्चर आला होता त्याच्या सगळ्या घटनांवर. शहीद राजकुमार रावचा आला होता. किंवा ॲमेझॉनने काय केलंय की ॲमेझॉन प्राईमवर फॉरगॉटन आर्मी नावाची खूप सुंदर सिरियल बनवली, निश्चित तुम्ही बघून घ्या. तर अशा प्रकारे आता सुभाष जपानला पोहोचलाय. मात्र मधल्या काळात भारतात काँग्रेसमधल्यांनी काहींनी टीका केली की सुभाषबाबू आता फॅसिस्ट लोकांचे सहकारी झालेत, तेही फॅसिस्ट आहेत, तेही हुकुमशाह असणार आहेत. आणि समजा तसे ते नसतील तरी सुद्धा आता ते महासत्तांच्या हाताखालचं मांजर झालेत, ताटाखालचं मांजर. त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जपान भारत जिंकणार आणि भारताला काय आमचं गुलाम करून टाकणार. सुभाषला हे कळत नाहीये, तो भोळा आहे, असे आरोप झाले. तर सुभाषबाबू जरा सावध होते ज्यावेळी त्यांनी जपानशी लेखी करार केलाय, सुभाष टोजो करार. टोजो जे होते हे जपानचे पंतप्रधान. त्या करारामध्ये असं म्हटलं की भारताचे जे कुठले भाग जपानने जिंकलेले आहेत ते आझाद हिंद सेनेच्या ताब्यात दिले जातील. आणि त्याप्रमाणे अंदमान निकोबार ऑलरेडी जिंकले होते, तर ते ताब्यात दिले. अंदमानचं नाव ठेवलं शहीद आणि निकोबारचं नाव ठेवलंय स्वराज. ही सगळी माहिती जी आहे ती आपण बघितली. तर सुभाषचंद्र बोस हे उगवता तारा सुरुवातीच्या काळात आणि ते हळूहळू डावे नेते आणि जवाहरलाल नेहरूंचे सहकारी म्हणून पुढे आले आहेत असं आपल्याला दिसून येईल.
त्यांचे मतभेद झाले उदाहरण बघितलं की त्यांचे कशा प्रकारे मतभेद झाले आणि त्यांना असं वाटलं की आपलं जे मत आहे ते जर आपलं प्रामाणिकपणे मत असेल तर ते आपण मांडलं पाहिजे आणि त्यापैकी त्यांनी पूर्ण काँग्रेसची कार्यकारिणी, त्यांचे जवळचे मित्र जवाहरलाल नेहरू आणि खुद्द त्यांचे गुरु महात्मा गांधी यांच्याशी पण आपले मतभेद नोंदवले. आणि ते गांधींना काय म्हणाले की तुम्हीच शिकवलं आम्हाला की तुम्हाला जर वाटते की तुमची बाजू सत्याची आहे आणि एकटं चालायची वेळ आली ते एकटं चाला, एकला चलो एकला चलो एकला चलो रे. आणि त्या याच्यावर जाऊन त्यांनी संघर्ष स्वीकारला होता आणि त्या संघर्षाच्या याच्यावर ते चाललेत. संधीचा सूर्य ते पश्चिमेला शोधत होते पण तो उगवला मात्र पूर्वेकडे की जपानने भाग घेतला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भारतीय सैनिक युद्धखेरी म्हणून पकडले गेले. मग हा जो संघर्ष आहे त्या सुरुवातीचे प्रयत्न म्हणजे बघितलं आपण की कॅप्टन मोहन सिंगचं नाव घेतलं होतं आपण की कॅप्टन मोहन सिंग जे आहेत त्यांनी सुरुवातीला कल्पना मांडली, मात्र त्यांनी ती रासबिहारी बोस यांच्या कानी घातली. आणि मग बोस हे जपानमध्ये स्थायिक झाले होते. त्यांनी इंडिया इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली होती आणि मग अशा प्रकारे मार्च 42 मध्ये अशा प्रकारचे सैन्य स्थापन झाले. आणि मग शेवटी मग सुभाषला आमंत्रण दिलं गेलं की त्यांनी यावं आणि हे मोठं काम पूर्ण करावं. तर मग हिटलरचं सुभाष बरोबर असं काही जमलं नाहीये आणि त्यावेळी असंही युरोपात फार काही करणारं नव्हतं. तर सुभाषने ठरवलं की आता पश्चिमेचा नाद सोडून पूर्वेकडनं प्रयत्न करू, जपानकडनं प्रयत्न करू, असं त्यांचं म्हणणं पडलं. आणि त्याप्रमाणे आबिद हुसेन हा त्यांचा जो सहकारी होता त्याबरोबर त्यांनी हा 90 दिवसांचा धोकादायक प्रवास केलाय. आणि हा व्हिडिओ जो आहे त्यांच्या प्रवासाचा तो जपानतच उपलब्ध करून दिलाय. तुम्ही युट्यूबवर बघा, खूप सुंदर व्हिडिओ आहे की ते कशा प्रकारे सबमरीनमधून प्रवास करतात आणि बाहेर येत आहेत असं दाखवलंय. सुभाषला काही लोक फॅसिस्ट म्हणू लागले होते की ते आता हे बनणार, मात्र सुभाष टोजो करार करून सुभाषने या सगळा चांगला तोला दिलाय की फॅसिस्ट लोकांबरोबर काम केलं म्हणजे ते काही फॅसिस्ट होणार नव्हते. त्यांच्या देशभक्तीवर कोणी काही बोलावं हे तर खरं तर इंटरेस्टिंग होतं. आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या एका भाषणात गांधींचा उल्लेख राष्ट्रपिता असा केला. महात्मा गांधींचा पहिला उल्लेख राष्ट्रपिता म्हणून सुभाषचंद्रांनीच केला आहे. आणि त्यांनी सांगून टाकलं की माझ्या प्रयत्नांनी स्वातंत्र्य आलं तर ते मी गांधींच्या पायाशी नेऊन ठेवेन. हा टोमणा होता की जे लोक म्हणत होते की सुभाष बाबू हे हुकुमशहा बनणार आहेत आणि देश आपला ताब्यात घेणार आहेत. अंदमान निकोबार जिंकलंय. अंदमानचं नाव शहीद आणि निकोबारचं नाव स्वराज हे त्यांनी ठेवलं आहे. आता नुकतंच एका बेटाला आपण तिथल्या स्वराज हे नाव ठेवलंय. अजूनही नाव अंदमान निकोबार हीच आहेत हे मात्र खरं. मग आता सुभाष बाबू परत आले इकडे. त्या मधल्या काळामध्ये आझाद हिंद सेनेचं काम ठप्प सारखं होतं, कोण नेतृत्व नव्हतं. पण सुभाषचंद्र आल्यावर मात्र उत्साहाची लाट आली. सुभाषचंद्रांना दाखवणारं काही नव्हतंच. त्यांचं व्यक्तिमत्व मोठं प्रभावी होतं आणि त्यामुळे त्यांनी 1943 साली आझाद हिंद सेनेचं पुनरुज्जीवन केलं सिंगापूर येथे. आता मात्र सगळेच सैनिक दाखल झाले आणि त्यामुळे विविध प्रकारच्या पैठणी स्थापन केल्या. त्यामध्ये जवाहर पैठण होती, मौलाना आझाद पैठण होती, अगदी सुभाषचंद्रांच्या नावाने पण एक होती सुभाष पैठण. इंटरेस्टिंग नाव म्हणजे गांधी पैठण पण होती. खुद्द महात्मा गांधींच्या जीवन काळामध्ये त्यांच्या नावाने सैन्याची एक पैठण स्थापित व्हावी हीच इंटरेस्टिंग गोष्ट आहे नाही का. आणि महिलांची पैठण खास होती लक्ष्मीबाईंच्या नावाने, झाशीवाली रेजिमेंट. आणि योगायोग असा की त्याच्या प्रमुख ज्या होत्या त्यांचं नाव पण लक्ष्मीच होतं, डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन किंवा पुढच्या काळामध्ये डॉक्टर लक्ष्मी सहगल. आणि अशा प्रकारे ते डॉक्टर होत्या आणि त्या प्रमुख होत्या. एक सैन्यही उभं केलं त्यांनी आणि परेड घेतल्यात. सिंगापूरच्या लोकांनी मोठा सत्कार केले त्यांचे वारंवार. जपानने पैसे देऊ केले होते, मात्र जपानचे पैसे घेतल्यावर सुभाषबाबूंनी हिटलरचे पैसे आधी परत केले आणि जपानलाही म्हणाले की कर्ज म्हणून घेतोय, स्वातंत्र्य मिळाल्यावर भारत सगळे पैसे परत करेन. लोकांना म्हणाले सुभाषबाबू की जपान पैसे देते सगळं, पण दुसऱ्याच्या पैशाने स्वातंत्र्य येत नसतं आणि त्यामुळे तुमच्याकडनं मला योगदान हवंय. मग तिथल्या लोकांनी 3 वेळा सुभाषचंद्रांची तुला केली म्हणजे एक तराजू घेऊन त्या एकीकडे सुभाषचंद्रांना बसवलं आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या वजना इतकं सोनं चांदी कागदपत्र घरदार काही तर सगळं सोडून दिले आणि ते पैसे दिलेत. असं 3दा केलंय. अर्थात सुभाषबाबू भारावून गेलेत त्यांच्या प्रेमाने, पण त्यांनी हेही वॉर्न केलंय की आता पैसे दिलेत तर असं समजू नका की स्वातंत्र्य मिळेल. असं पैशाने स्वातंत्र्य विकत घेता येतात नसतं, त्यासाठी रक्त व्हावं लागतं. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा, सुभाषबाबूंनी म्हटलंय. सिंगापूरच्या लोकांनी त्यांना पदवी दिली आहे,
नेताजी, नेत्यांचा नेता असं म्हटलंय. अशा प्रकारे एका मोठ्या उत्साहाने त्यांनी कामाला सुरुवात केली हे आपल्याला दिसून येईल. अर्जी हुकूमत आझाद हिंद, की हे एक सरकार होतं आता. खुद्द सुभाषचंद्र बोस आणि लक्ष्मी स्वामीनाथन परेड घेताना दिसत आहेत झाशीवाली रेजिमेंटच्या. तर विविध पलटणी स्थापन केल्यात हे आपण बघितलं. बँकॉक येथे एक सरकार स्थापन केलं, त्याचे ते स्वतः अध्यक्ष होते. काय झालं होतं की ब्रिटिशांचं राज्य असतानाच असे प्रयत्न झाले की स्वतंत्र भारताचं सरकार स्थापन केलं जाईल ज्याच्याशी जे भारताचे मित्र देश आहेत ते संबंध ठेवतील. मग तसा पहिला प्रयत्न पहिल्या मध्याच्या काळात झाला होता. काबूल येथे सरकार स्थापन झालं होतं. ते तत्वतः भारताचे पहिले अध्यक्ष हे राजा महेंद्र प्रताप म्हणून होते काबूलला, आणि तेव्हा पंतप्रधान होते बरकतुल्ला म्हणून. तो प्रयत्न फसलाय, गदर फसलाय. दुसरा प्रयत्न 1930 साली झाला चितगाव आजच्या बांगलादेशामध्ये. तिथे मोठा उठाव झाला, चितगाव जिल्हा स्वतंत्र करण्यात आला आणि तिथे एक सरकार स्थापन झालं, दुसरं सरकार अशा प्रकारचं. त्या भारताला दुसरे अध्यक्ष मिळाले, ते म्हणजे मास्टर सूर्यसेन. आणि असा तिसरा प्रयत्न आता आझाद हिंद सेनेने केलाय. बँकॉकमध्ये सरकार स्थापन केलंय आणि देशाला तिसरा अध्यक्ष मिळाला, ते म्हणजे सुभाषचंद्र बोस. आणि अशा प्रकारे त्यांनी एक नभोवाणी स्थापन केली, रेडिओ स्टेशन, हेही वैशिष्ट्य आहे. आणि त्यातून स्वतंत्र भारताचे सरकार स्थापन केलं आहे. ते आधीचे प्रयत्न जे होते त्याचा हा आता पुढचा प्रकार होता की त्यांनी शपथ घेण्यापूर्वी बहादूर शाह जफर याची जी रंगूनला कबर आहे त्याला भेट दिली आणि त्याच्यासमोर प्रतिज्ञा घेतली की ज्या पॉईंटवर 57चा उठाव थांबला, जफरचं स्थित्यंतर करण्यात आलं म्यानमारमध्ये आणि तिकडे त्याचा मृत्यू झाला, तर मग तिथून आपण पुन्हा चालू करू असं त्यांनी म्हटलंय. आणि अशा प्रकारे सुभाषचंद्र बोसांनी काय केलंय की 1857चा उठाव जो आहे त्याची प्रेरणा आपल्या कार्यामागे घेतली आणि तसाच घोषणा त्यांनी दिली, आणि ती म्हणजे चलो दिल्ली. पुन्हा एकदा दिल्लीमध्ये जाण्याचा नारा त्यांनी सगळ्यांना दिलाय. आता आझाद हिंद सेनेचे डिटेल्स जे आहेत तेवढे बघणार घेत ते एक्झाममध्ये आपल्याला उपयोग पडू शकतात. जसं ब्रीद वाक्य होतं विश्वास, एकता आणि बलिदान. राष्ट्रीय निशाण तिरंगा झेंडा हेच होतं, फक्त मध्यभागी चरखा नव्हता त्या काळासारखा, तो झेप घेणारा वाघ त्या तिरंग्यामध्ये होता. इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा होती आणि दुसरी घोषणा होती आझाद हिंद जिंदाबाद. अशा दोन घोषणा होत्या. राष्ट्रगीतही सुरेख होतं, अगदी आपलं जनगण मनच्या चालीवर होतं. सब सुख चैन की बरखा बरसे, भारत भाग्य हे जागा, हे त्यांचं राष्ट्रगीत होतं. समरगीतही प्रसिद्ध आहे. कदम कदम बढ़ाए जा, खुशी की गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की, तू कौम पे लुटाए जा. त्याशिवाय सॅल्यूट जे होतं, सलामी, ती होती जय हिंद, जी इतकी प्रसिद्ध आहे की ती आजही दिली जाते. सरकारने स्वतःचं स्टॅम्प व चलन पण काढलंय, हे वैशिष्ट्य आहे. नागरिक कायदा निर्माण केला, एक न्यायालय उभारली. त्या काळच्या 9 देशांनी या सरकारला मान्यता दिली होती. आणि अशा प्रकारे विविध प्रकारे त्यांनी प्रयत्न केले की स्वतंत्र भारताचे एक सरकार असेल, की त्यांचं म्हणणं पडलं की आजवर प्रयत्न खूप झाले, मात्र त्या सगळ्या सरकारनं स्वतः सैन्य नव्हतं. विशेषतः सैन्य स्थापन केलंय, बँक स्थापन केली, चलन काढलंय, चलनांवर त्यांचाच फोटो आहे. इंटरेस्टिंगली रेडिओ स्टेशन आहे, त्याला विविध देशांची मान्यता आहे. अशा प्रकारे खऱ्या अर्थाने पूर्ण सरकार स्थापन करायचा मान हा सुभाषचंद्रांना जातो असं निश्चित म्हणता येईल. त्यांच्या सैन्यामध्ये असे अनेक लोक सामील झाले, तिथले सिंगापूर आणि या भागातले जे मूळचे भारतीय 10व्या-11व्या शतकामध्ये स्थिरावले तमिळ लोक मिळली, तेही दाखल झालेत लढायला आणि मरायला. खरं सांगायचं तर त्यांनी कित्येक पिढ्या भारत बघितलेलाच नव्हता आणि तसं म्हटलं तर भारताशी त्यांचं काही देणघेणं नव्हतं, आणि तरी सुभाषचंद्रांच्या आव्हानावर ते साखळ झालेत आणि पुढे त्यांनी मृत्यू स्वीकारलाय. अनेक भारतीय असूनही लढत नव्हते स्वातंत्र्यासाठी, आणि ज्यांचा भारत स्वातंत्र्याशी संबंध नव्हता त्यांनी ही जबाबदारी घेतली. हे बघणार काय, जेव्हा सगळे सैनिक सामील झाले तेव्हा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला होता की तुम्ही आमचं मीठ खाल्लत आणि आझाद हिंद सेनेत दाखल झालात, गद्दारी केलीत. तेव्हा भारतीय सैनिक गमतीने म्हणाले की आम्ही कधी ब्रिटनला आलो होतो तुमचं मीठ खायला? आम्ही तर कधी आलोच नव्हतो, तुम्हीच आमचं मीठ खाल्लं की. आणि अशा प्रकारे तो गद्दारीचा आरोप नाकारण्यात आलाय. आता एक स्वप्न होतं, ते स्वप्न म्हणजे दिल्ली जिंकू, हम दिल्ली विल्ली जाएंगे, अपना घर बसाएंगे, हे गाणं ते म्हणत. आणि मग लाल किल्ल्यावर तिरंगा झेंडा फडकवणं हे त्यांचं स्वप्न होतं आणि त्यानुसार आता सुरू केलंय काम. सुरुवातीला काय झालं की जपान हे जबाबदारी लढण्याची
आझाद सेनेच्या हातीला तयार नव्हतं. त्यांचं म्हणणं पडलं की हे सगळे हरलेले सैनिक आहेत, युद्धकैदी आहेत, हे काय लढणार? तशा आम्ही लढू, ठरल्याप्रमाणे तुम्हाला देऊ. सुभाष जो करारामध्ये ठरलं होतं की जे जिंकलं ते दिलं जाईल. अंदमान निकोबार दिलंय, पुढचं जिंकलेलं पण देऊ आणि भारत स्वातंत्र्य पण देऊ, पण तुम्ही लढू नका. सुभाष म्हणाला की ते चालणार नाही. असं तुम्ही जिंकून दिलं तर काय राहिलं महत्व? मग आम्ही लढलं पाहिजे ना स्वातंत्र्यासाठी. आणि बाकी ब्रिटिशांशी लढताना आम्ही तुमच्याशी लढताना आम्ही हरलो होतो सिंगापूरला, हे खरं आहे. पण ते हरलो का? तर लढत होतो दुसऱ्यांसाठी ना, ब्रिटिशांसाठी. आता आम्ही लढणार ते आमच्या देशासाठी. फरक असतो ना, दुसऱ्यासाठी लढणं एक गोष्ट आहे आणि स्वतःच्या देशासाठी लढणं ही दुसरी गोष्ट आहे. आणि त्यामुळे आता एक संधी द्या. जर आम्ही पराक्रम नाही दाखवू शकलो तर मग मात्र तुम्ही म्हणाल तसं आपण करू, असं सुभाषचंद्र म्हणाले होतं. आणि त्याप्रमाणे ते अडून बसलेत आणि जपानला शेवटी मान्य करावं लागलं की आपण एक जॉईंट फ्रंट उभं करू, जपानी सैन्य अधिक आझाद हिंद सेना. आणि त्याप्रमाणे एक जॉईंट फ्रंट उभी करण्यात आली. सुभाषचंद्रांची इच्छा अशी होती की तिकडनं म्यानमारमधनं आराकान ही पर्वतरांगे ती ओलांडून थेट बंगालमध्ये प्रवेश करायचा, की आजचा बांगलादेश आणि पश्चिम बंगाल. बंगाल हा खूप मोठा प्रांत होता आणि तिथला सुभाष हा मोठा हिरो होता. आणि त्यामुळे मग तिथे एकदा शिरलं की धान्याचा मोठा पुरवठाही मिळेल आणि शिवाय लोकही सामील झाले तर पुढचा भारत जिंकणं सोपं जाईल. शेवटी ब्रिटिशांनी भारत जिंकला तो आधी बंगाल प्रांताकांत करूनच ना. पण मग जपानचं काय म्हणणं पडलं की नाही, आधी आपण नॉर्थ ईस्ट, नागालँड, मणिपूर त्या भागावर हल्ला करू. त्या भागावर का? तर तिथे तसं काही एवढं शेती नव्हती किंवा काही हे नव्हतं. पण झालं असं होतं की तेव्हाचा जो चीन होता तो चीन जो होता त्याचा 2/3 चीन ऑलरेडी जिंकून ठेवला होता जपानने. पण 1/3 चीन जो होता तो अजून लढत होता. त्याचे 2 भाग होते. एक भाग माओच्या हाताखाली लढत होता, कम्युनिस्ट, आणि दुसरा भाग एक राष्ट्रवादी हिरो होता, चांग काई शेक म्हणून, त्याच्या हाताखाली होता. तर मग आता हा भागाला रसद जी होती ती भारताच्या नॉर्थ ईस्ट मधूनच चालली होती. जपानचं म्हणणं होतं की हा भाग जिंकायचा, ही रसद तोडायची आणि चीन पूर्ण जिंकून घ्यायचा, पूर्ण चीन. म्हणजे मग पूर्वेकडचं युद्ध संपलं, मग पूर्वेला फक्त जपान. मग असं त्यांची अँबिशन होती. आणि त्यापैकी ते त्यांचं म्हणणं होतं की आपण नॉर्थ ईस्टवर हल्ला करू. खरं तर सुभाषचा बेत योग्य होता, पण जपान शेवटी जपान होतं. लष्करी शासन होतं आणि त्यामुळे मग शेवटी सुभाषला ऐकावं लागलंय. यांनी नागालँडवर हल्ला केलाय आणि नागालँड जिंकलंय, मोठा पराक्रम गाजवलाय. खुद्द सुभाषचंद्र कोहिमा इथे आले आणि त्यांनी झेंडा फडकावलाय. ते म्हणाले की मला खात्री नव्हती की भारताच्या मुख्य भूमीवर मी पाऊल ठेवू शकेल, पण मी इथे आलो आहे आणि यापुढेही आपण जिंकत जाऊ. जेव्हा मी मुख्य भूमीमध्ये प्रवेश करेल तेव्हा सगळ्यांनी सहकार्य करावं. जर सगळ्यांनी सहकार्य केलं तर स्वातंत्र्य दूर नाही, असं स्वप्न त्यांनी भारताने दाखवलंय. देशामध्ये सगळे एकदम रोमांचित झालेत आणि वाट पाहावं लागले कधी येईल सुभाष. आणि याचं पुढचं टार्गेट ठरलंय इम्फाळ. ब्रिटिशांना सगळं जड चाललं होतं. ब्रिटिश आणि अमेरिकन सैन्य लढा देत होतं आणि हा भाग पडला तर चीनची रसद तुटणार होती आणि चीन अडचणीत आलं असतं. आणि त्यामुळे त्यांनी पण लढाई दिली. मात्र आझाद हिंद सेनेची लढाईची पद्धत थोडी इंटरेस्टिंग होती. ते पराक्रमी तर होतेच लढण्यात, पण त्याच्या पलीकडे ते काय करत की खंदकातनं गोळ्या मारता नुसतं गोळ्या मारत नसत तर आवाज पण देत समोरच्या बाजूला, कहा के हो तुम. समोरचे सैनिक म्हणत की हम इलाहाबाद के है, हे म्हणत की हम तो फैजाबाद के है. मग असं काय होतं की शेवटी समोरचे सैनिक हे भारतीय सैनिकच होते ना. मग आझाद हिंद सेनेचे सैनिक त्यांना पटवून देत की कसं तुम्ही ब्रिटिशांसाठी लढताय हे चुकीचं आहे, आम्ही मात्र देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढतो आहोत. मग असं झाल्यावर समोरचे अनेक सैनिक या साईडला येत आणि अशा प्रकारे ब्रिटिश आता अडचणीत पडले की काय होतंय नक्की हे. मात्र मग ब्रिटिश आणि अमेरिकन सैन्याने इम्फाळ लावून धरले. 1 महिना टिच्चून लढाई झाली, इंच लढलं गेलं, प्रेतांचे सडे पडलेत, पण इम्फाळ काही पडलं नाही. आणि अशा प्रकारे जापनीज सैन्य आणि आझाद हिंद सेना यांचा एक मोठा प्रयत्न तिकडे संपलाय. आणि त्यानंतर पुढे सरकणं अशक्य वाटायला लागलं. एक तर या काळामध्ये काय केलं होतं अमेरिकेने, एक सायकोलॉजिकल वॉरफेअरचा भाग म्हणून दिवस रात्र टोकियोवर बॉम्बिंग सुरू केलं होतं. आणि त्यामुळे जापनीज सेनेच्या मनामध्ये असायला लागलं की आपला स्वतःचा मायदेश संकटात आहे आणि आपण पुढे पुढे चाललो आहे. काय करणार त्याचं, आपला मायदेश संकटात आहे, त्या पुढे जायची इच्छा त्यांची होईना. असंही आता जपानपासून ते खूप लांब आले होते. त्यांचं जे पुरवठा साखळ्या आहेत, सप्लाईज, त्या अडचणीत होत्या. आकाश गेलं होतं म्हणजे आकाशातनं आता बॉम्बिंग कोण करत होतं तर अमेरिकन आणि ब्रिटिश विमानं. आणि त्यामुळे मधले सगळे ब्रिज हे उडवले होते, सप्लाईज लाईन्स आहेत त्या नष्ट केल्या होत्या.
त्यातच मलेरिया आला होता आणि रोगराई आली होती, पुरेशी औषधं नव्हती. एकाच वेळी अनेक संकटाच्या लाटा आल्या होत्या. तर जपानी सैन्याने ठरवलं की माघार घ्यायची. सुभाष म्हणाले की आपण ठरलं होतं ना भारत जिंकायचा. ते म्हणाले की आम्ही फसवतोय समजू नको, पण आमचा देश जर अडचणीत असेल तर आम्ही काही करू शकत नाही. आणि अशा प्रकारे मग सुभाषने मान्यता दिली. हा माघारीचा प्रवास सोपा नव्हता, अनेक हालापेष्टा होत्या. एखाद्या सामान्य सैनिकाप्रमाणे सुभाषचंद्र यांनी माघार घेतली आणि पराभूत होत असताना सुद्धा सैनिकांचा विश्वास जिंकला आहे. साधारणतः जो जिंकत जाणारा सेनापती तो विश्वास जिंकतो, पराभव होत असतानाही विश्वास जिंकणारा सुभाष वेगळाच आहे. खरं तर जपानने ऑफर दिली होती की जपानमध्ये तुम्हाला एका बंगल्यात ठेवतो, तिकडे तुम्ही छानपैकी राहा, बाकीचे येतील चालत मागे मागे. पण सुभाषने नाकारले. ते म्हणाले की लोक मला नेताजी म्हणतात, असं कसं पळून देतात जाऊन चालेल. आणि त्यामुळे सामान्य सैनिकांप्रमाणे माघार घेतले. खूप हाल अपयश सहन करून कसे बसे सगळे सिंगापूरपर्यंत पोहोचलेत. मात्र मधल्या काळामध्ये अमेरिकेने काय केलंय की हिरोशिमा आणि नागासाकी येथे अणुबॉम्ब टाकले आणि जपान एक प्रकारे युद्धातनं झोपेतनं झाल्यासारखा जागा झाला. त्यांना कळलं की युद्ध आपण पुढे चालू शकत नाही. आणि त्यानंतर 15 ऑगस्ट 1945 जपानने युद्धामध्ये शरणागती पत्करली. आणि अशा प्रकारे जपान तर शरण आला पार्टनर. मग आता अझर सेनेने काय करायचं हा एक मोठाच प्रश्न होता. पारडं फिरू लागलं आता हे सगळं की शिस्तबद्ध माघार घेणं भाग पडलंय. आणि तरीही सुभाषवरचा विश्वास जो आहे तो मात्र कायम राहिलाय हे निश्चित. रस्ता संपला शेवटी की आता पुढे काही जाणं शक्य नव्हतं. माघार घेतली आणि काही काळात असं झालं की जपान शरण झाल्यानंतर सुद्धा आयएनएने माघार घेतली नव्हती. तर इंडियन नॅशनल आर्मी हे जगातले एकमेव सैन्य उरलं की जे अजूनही दोस्त राष्ट्र लढत होतं. कारण हिटलरने तर काही महिन्यापूर्वीच आत्महत्या केली होती, जपानी शरण आला होता. शेवटी मग शरणागती मान्य केली. पण ब्रिटिश पोचायच्या आत सिंगापूरमध्ये स्मारक बनवलंय सर्व शहीदांचं, का तर त्यांचं योग्य मान ठेवला पाहिजे. पण मग माउंट बॅटनच इकडे नौदलाचे प्रमुख होते, त्याने आल्या बॉम्ब लावून ते स्मारक उडवून टाकलंय. पुढे इंटरेस्टिंगली काय झालंय की आयर्लंडमधले जे क्रांतिकारक आहेत त्यांनी माउंट बॅटन ज्या बोटने प्रवास करत होते ती बोटच बॉम्ब लावून उडवून टाकली. आणि अशा प्रकारे माउंट बॅटन यांचं निधन झालंय त्या बॉम्ब स्फोटामध्ये. अशा प्रकारे इनडायरेक्टली बदला घेतला गेला आहे. सुभाष यांनी टोजो यांच्याशी बोलून पुढची दिशा ठरवलं की पुढे काय हा प्रश्न होता. मग त्याने ठरवलं की जपानला जायचं, जपानशी बोलणी करायची आणि मग ठरवायचं की पुढे काय करता येईल. काही जण म्हणाले रशियात जाऊयात, पण रशियात जाण्याचा विचार त्यांनी सोडून दिलाय. त्याने जपानलाच जाऊ त्यांचं म्हणणं पडलंय. आणि त्याप्रमाणे व्हिएतनाममधल्या सायगाव येथून त्यांच्या विमानाने उड्डाण घेतलंय. एकच लष्करी विमान होतं, एकच माणसाला बरोबर येणं शक्य होतं. आबिर हुसेनची इच्छा होती बरोबर जायची, पण जपानशी जाऊन पुढची बोलणी करायची होती. म्हणून आपले चीफ ऑफ स्टाफ सैन्याचे प्रमुख होते हबीबुर रहमान यांना सुभाषने बरोबर घेतलंय. आणि हा शेवटचा प्रवास जो आहे तो हबीबुर रहमान यांच्याबरोबर केला आहे. 18 ऑगस्ट 1945 फॉर्मोसा तेव्हाचा किंवा आजचा तैवान त्याची राजधानी तैपई येथून लष्करी विमानाने उड्डाण घेतलं प्रवासामध्ये आणि आग पकडली. सुभाष यांनी एक लोकरी कोट घातला होता, त्यामुळे ते भाजले गेलेत. हबीबुर रहमान मात्र क्रॅशमध्ये पण वाचलेत आणि सुभाषांना हॉस्पिटलमध्ये भरती केले आणि डॉक्टरने वाचवायचा प्रयत्न केला, पण ते काही शक्य झालं नाही. आणि अशा प्रकारे महानायकाचा अंत झाला आहे. या घटनेवर अनेकांचे वाद असतात, पण सरकारने अनेक समित्या नेमल्यात, पण त्यातनं वेगळं काही सत्य बाहेर अजून तरी नाही आहे. त्यांच्या अस्थी ज्या आहेत सुभाषचंद्रांच्या त्या आजही जपानमध्ये रेंकोजी नावाचं मंदिर आहे तिथे ठेवले आहेत. आजही जेव्हा भारताचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान जपानला भेट देतात तेव्हा त्या पहिल्यांदा रेंकोजी मंदिराला भेट देतात, त्याचं दर्शन घेतात आणि मग इतर ठिकाणी जातात. असा एक प्रोटोकॉल पाळला जातो. अशा प्रकारे महानायक तर गेला, पण मग आता उत्तरार्ध बाकी उरला. मग तो उत्तरार्ध काय होता हे जरा बघणार काय. उत्तरार्ध होता तो म्हणजे खटले. आझाद सेनेच्या अधिकाऱ्यांवर टाकले देशद्रोहाचे खटले. युद्ध संपलं, ब्रिटिश युद्ध जिंकले, पण त्याच्यात खुनशीपणा खूप होता. चिडले होते ते आझाद सेनेच्या अधिकाऱ्यांवर की आमचे अधिकारी आणि लढणे कोणाविरुद्ध, आमच्याच विरुद्ध सोडायचं नाही त्यांचं म्हणणं आहे. त्या काळात दिल्लीमध्ये लाल किल्ल्यामध्ये लष्करी न्यायालय होतं, तिथे कोर्ट मार्शल लावलंय. हजारोहून जास्त अधिकारी होते, सगळ्यांवर एकदम चालवणं शक्य नव्हतं आणि म्हणून मग त्यांनी 3 अधिकारी निवडले की ज्यांच्यावर सॅम्पल खटले लावलेत. शाहनवाज खान, गुरुबख्श सिंग धिल्लॉ आणि प्रेम सहगल. शाहनवाज मुस्लिम होते, गुरुबख्श शीख होते आणि प्रेम सहगल हे हिंदू होते. आणि अशा प्रकारे आझाद सेनेने दाखवून दिलं त्या काळात की जेव्हा देश फाळणीकडे चालला होता, दंगे चालले होते, की जर इच्छा असेल तर हिंदू मुस्लिम मिळून सगळे धर्म मिळून
सौहार्दाने राहू शकतात आणि काम करू शकतात. खुद्द आयुष्यातल्या 2 महत्त्वाच्या प्रवासांमध्ये की 90 दिवस पाण्याखालनं आणि शेवटचा प्रवास सुभाषचंद्रांबरोबर त्यांचे जे सहकारी होते ते मुस्लिमच होते की त्या सुभाषचंद्र सगळ्यांमध्ये लोकप्रिय होते, हिंदू असो वा मुस्लिम. तर मग जे खटले होते त्या खटल्यांना लोकप्रियता खूप मिळाली. लोकांना कळलं की अझर हिंद सेनेने काय प्रयत्न केले स्वातंत्र्यासाठी, काय त्याग केला. लोकांना अभिमान वाटला सुभाषचा, त्याच्या सैन्याचा. त्या लोकांची मागणी आली की अधिकाऱ्यांना सोडून द्या. आणि मग ती लोकप्रियता बघून एके दिवशी थोडा नाटकीपणे पण जवाहरलाल नेहरू कोर्टामध्ये अवतरलेत अनेक वर्षांनी वकिलीचा काळा झगा घालून आणि म्हणाले की यांचे खटले मी लढवीन. पण मग त्यांनी एकट्याने नव्हे, काँग्रेसने आणि मुस्लिम लीगने दोघांनी मिळून एक वकिलांचं मंडळ स्थापन केलं, लीग ऑफ लॉयर्स. आणि त्याच्यामध्ये मोठे मोठे विख्यात लोक होते. ते कोण कोण होते तर हा खटल्याकडे लक्ष सगळ्यांचं होतं आणि त्यामुळे मग जवाहरलाल नेहरू होते खुद्द, किंवा मग कैलासनाथ काटजू होते, असफ अली होते, तेज बहादूर सप्रू, भुलाभाई देसाई, असे जे प्रख्यात वकील मंडळी होती त्यांचं एक मंडळ बसवलं आणि त्यांनी खटले या काळामध्ये चालवलंय. या लोकांनी असं म्हटलं का की यांना माफ करून द्या, सोडून द्या, झालं गेलं थेम्सला जाऊ द्या, तसं नाही म्हटलं. त्यांनी असं म्हटलं की सुभाषचंद्र बोस एका सरकारचे प्रमुख होते, त्या सरकारचं हे सैन्य होतं, या सरकारला 9 देशाची मान्यता होती आणि त्या सरकारच्या आदेशाने हे सगळे लढले. सरकारच्या आदेशाने युद्ध करणं हा गुन्हा असतो का तर नसतो. आणि त्यामुळे इथे महत्त्वाचा मुद्दा काय होता की हे पटवून देणं की सुभाषचं एक सरकार होतं, त्याचं सैन्य होतं, त्या देशाला त्या सरकारला अनेकांची मान्यता होती. जस्ट काही महिन्यापूर्वीपर्यंत काँग्रेस सुभाषचंद्र बोस आणि त्यांचं कर्तृत्व हे मान्य करायला तयार नव्हतं. आणि काय आश्चर्य, आता तेच पटवून त्याची वेळ आली भर कोर्टामध्ये सगळ्यांसमोर. आता असं नाही की न्यायालयाला सगळं पटलं, पण लोकांचा रेटा एवढा जोरदार होता, लोकप्रियता एवढी होती की शेवटी मग थातूर मातूर शिक्षा देऊन सगळ्या अधिकाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. शाहनवाज खान यांचा नातू शाहरुख खान आता खूप प्रख्यात अभिनेता पण आहेच. आणि अशा प्रकारे हा जो संघर्ष आहे दिल्लीतल्या लाल किल्ल्यातला तो एक प्रकारे प्रतिकात्मक आहे. या सगळ्यांचा नारा होता चलो दिल्ली, आणि एक प्रकारे दिल्लीपर्यंत हे पोचलेच आणि तिथे लोकही पोचलेत. वेगळ्या प्रकारे भेट झाली पण झालीच आहे. तर मित्रांनो, आपण आझाद हिंद सेना बघितली, त्यांचे प्रयत्न बघितले आणि एक मोठा इतिहासातलं सोनेरी पान लिहिलं गेलं हे बघितलं. आणि या सगळ्याचा उत्तरार्ध जो होता म्हणजे तो म्हणजे दिल्लीतले लाल किल्ले खटले, त्याचा अजून एक पुढचा एपिसोड होता, तो म्हणजे नौसैनिकांचा उठाव, तो आपण पुढच्या भागामध्ये बघू. आय होप म्हणजे आमचं वास्तव कट्टा आणि लोकांना अकॅडमीचा संयुक्त प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.